आज उन्हाळी वाळवणातला पहिला पदार्थ मी केला तो म्हणजे बटाट्याचे चिप्स। आता चिप्स करताना असे मोठे मोठे आणि असा कडक असणारा बटाटा घ्यायचा। तर इथे मी 5 किलो बटाटे 1 तास पाण्यामध्ये भिजत घातलं होतं। पाण्यात भिजत घातले की त्याच्यावरची माती सहज निघून जाते। नंतर बटाटे चांगले धुवून त्याच्यावरची पूर्णपणे साल काढून घ्यायची आणि साल काढलेला बटाटा पण पाण्यातच ठेवायचा आहे। बटाट्याचे चिप्स पाडताना सुद्धा ते पाण्यातच पाडायचे। सगळे चिप्स पाडून झाल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटाच्या अंतराने ना ह्या चिप्स मधलं पाणी सारखं बदलत राहायचं जोपर्यंत त्याचा स्टार्च निघायचा बंद होत नाही तोपर्यंत। आणि रात्रभर चिप्स हे पाण्यात ठेवायचे म्हणजे असे कडक आणि एकदम पांढरे शुभ्र होतात। इथे मी पाणी उकळायला ठेवले। तर पाण्याचं प्रमाण वगैरे काही नाहीये, पण भरपूर पाणी ठेवा आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाका। इथे आपण तुरटीचा वगैरे काही वापर केलेला नाहीये तरी सुद्धा आपले चिप्स पांढरे शुभ्र होणार आहेत। आता हे चिप्स फक्त सॉफ्ट झालेत, याला शिजवायचं नाहीये आणि लगेच असं फॅन खाली किंवा उन्हामध्ये पसरून घ्यायचं। आता जरी तुम्ही फॅन खाली सुकवलं तरी साहजिकच आहे वर्षभर हा पदार्थ टिकवायचा म्हटल्यावरती 2 दिवस तरी उन्हामध्ये कडकडीत वाळवून घ्यायचा आणि पांढरे शुभ्र वेपर्स आपले तयार आहेत। तर चॅनलवरती आहे ना मी याची डिटेल्स रेसिपी अपलोड केलेली आहे, तुम्हाला हवी तर ती तुम्ही पाहू शकता। तोपर्यंत बाय।